नांदेडमध्ये आज आदिवासी समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आलाय। आपण बघतोय नांदेड शहरातील नवामोंढा भागातून हा मोर्चा जो आहे तो सुरू झालाय आणि आता नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे। गेल्या काही दिवसापासून जर बघितलं तर बंजारा समाज असेल, धनगर समाज असेल, एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या अशी मागणी करत असताना आदिवासी समाज बांधव सुद्धा आक्रमक झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि एसटी प्रवर्गातून कोणत्याही समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये अशी सगळी मागणी जी आहे ते या मोर्चाच्या माध्यमातून आदिवासी समाज बांधव या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर आदिवासी समाज बांधवाच्या वतीनं यापूर्वी तालुकास्तरीय मोर्चे काढण्यात आले होते आणि आता नांदेड शहरात जे आहे हा भव्य मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलाय। आपण जर या बाजूला बघितलं तर मोठ्या संख्येने या मोर्चात महिला पुरुष सहभाग झाले आहेत। आदिवासी संस्कृती दर्शन सुद्धा या मोर्चाच्या माध्यमातून घडवलं जात आहे। पारंपरिक वेशभूषा त्यांनी केली आहे। हातात जे आहे ते बिरसा मुंडा यांचे फलक आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर निळे, पिवळे आणि पांढरे ध्वज सुद्धा या सगळ्या आदिवासी समाज बांधवांच्या हातात पाहायला मिळतात आणि सगळे मोर्चेकरी जे आहेत आता जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्याचं निवेदन सोपवलं जाणार आहे आणि एसटी प्रवर्गात इतर कोणालाही आरक्षण देण्यात येऊ नये अशी सगळी मागणी हे मोर्चेकरी या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।